नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके यांना काल ज्या मुलाने सणकावून थोबाडीत लावली होती त्याचं आता वक्तव्य बाहेर आलेलं आहे आणि त्याच्याविषयी जे खुलासे येत आहेत की तो संघाशी संबंधित होता, त्याची विचारधारा काय आहे, त्यांनी हे का केलं, बघा एकदा तो काय म्हणत आहे. क्यों मारा आपने? ये मच्छर जिहादी मानसिकता के लोग और ये अभिजीत जो आया है, हाँ, ये बिना फालतू में देश हां, काय म्हणतोय हा की ये मच्छर जिहादी मानसिकता के लोग. आता नीटचा पेपर फोडणाऱ्या लोकांच्या विरोधात बोलणे, नीटचा पेपर फुटला म्हणून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्या असं म्हणणे, हे जिहादी मानसिकता आहे का? सरकारला या ठिकाणी कोणीही विरोध केलं की यांचं एकच ठरलेलं आहे, त्यांना मुसलमान घोषित करायचं, जिहादी घोषित करायचं, आतंकवादी घोषित करायचं. हा पोरगा तेच करतोय. बरं, पुढे बघा काय म्हणतोय. पेपर लीक तो बहाना है. त्याचं म्हणणं आहे, तो म्हटलं पेपर लीक वगैरे काय नाही झालेलं आहे, हा फक्त बहाना आहे. यांना फक्त भाजपच्या विरोधात बोलायचं होतं म्हणून त्यांना बहाना मिळाला. अरे ते बहाणा असो नाही तर काहीही असो, पेपर लीक झालेला आहे. त्याच्यामुळे 22 लाख विद्यार्थी अफेक्ट झाले. आता ती परीक्षा कॅन्सल झाली. त्याच्यामुळे ते 22 लाख विद्यार्थ्यांना परत परीक्षेची तयारी करावी लागणार आहे, मेहनत घ्यावी लागणार आहे, वेगवेगळ्या सेंटरच्या ठिकाणी जावं लागणार आहे, हॉटेल बुक करावे लागणार आहे, राहावं लागणार आहे. या सगळ्याला परत खूप जास्त खर्च येणार आहे. आपल्या देशात सगळेजण हे अफोर्ड नाही करू शकत. त्या चतुर्वेदी नावाच्या मुलीने आत्महत्या करून काय लिहिलं आहे की माझ्या बापांनी 3 लाख रुपये घेतले, कर्ज घेतलं आणि त्या कर्ज घेऊन मला नीटच्या पेपरची तयारी करायला लावली होती. माझा पेपर खूप चांगला गेला होता, पण आता माझ्यात परत ताकद नाही आहे की बापाला परत खर्चात पाडायचं, कारण परीक्षा कॅन्सल होऊन आता पुन्हा होणार आहे. हे सोपं वाटतं का तुम्हाला या देशातल्या एकेका विद्यार्थ्याच्या आयुष्यासोबत खेळणं? यांना लाज वाटली पाहिजे. हे खरंच भारतीय आहेत का? यांना खरंच भारतीयांची काळजी असती ना तर आज म्हणाले असते की माझ्या देशातल्या विद्यार्थ्यांसोबत चुकीचं वागणारे, या विद्यार्थ्यांसोबत गद्दारी करणारे, यांचे पेपर फोडणारे जे कोणी असतील त्यांना जेलात टाका, त्यांचा राजीनामा घ्या असं म्हटले असते. पण हा पुढे स्वतः किती देशभक्त आहे शिकवतोय. बघा काय म्हणतो हा भुरटा. जयपूर से हूँ और राष्ट्रवादी हूँ. हा म्हणतोय की मी देशभक्त आहे. हे असे देशभक्त असतात? तुम्हाला असं वाटतं देशभक्तीचं हे लक्षण आहे? अरे खरे देशभक्त तर ते आहे ना की जे कोणत्या पार्टीसाठी काम करत नाही. ते चुकीला चूक म्हणतात. मग पार्टी आपल्या आवडीची असेल, नेता आपल्या आवडीचा असेल तरीही, कारण कुठलाही नेत्यांकडून चूक होऊ शकते, कुणाकडूनही होऊ शकते. मला सुद्धा हे माहिती आहे की आज मला जे लोक चांगले वाटत आहेत तेही कधीतरी चूक करू शकतात. पण माझ्याकडे एवढा विवेक आहे, मी हे ठरवलं आहे की कधी जर त्यांचं चुकलं थोडं जरी, तरी आपण बोलायचं आणि त्यांना त्यांची चूक दाखवायची. एवढं तर आपल्याला कळलं पाहिजे ना. हा म्हणतो मी राष्ट्रवादी हूँ. असा कसा राष्ट्रवादी बाबा? 21 पोरांनी आत्महत्या केल्या. तू राष्ट्रवादी असता तर तू म्हटला असता हे माझ्या देशातले हिंदू बांधव आहे, हिंदू खत्र्यात आहे, 21 हिंदू पोरांचा जीव गेलाय धर्मेंद्र प्रधान या शिक्षण मंत्र्याच्या भोंगळ कारभारामुळे, असं म्हणला असता. पण यांना फक्त एवढं म्हणता येतं की मैं राष्ट्रवादी हूँ. मैं राष्ट्रवादी हूँ असं म्हणल्याने कोणी राष्ट्रवादी होत नसतं. तुमच्या कामामधून ते दिसलं पाहिजे. बघा पुढे काय म्हणतोय. जिहादी मानसिकता के लोग और प्रॉब्लम विद अभिजीत. तर हा व्हिडिओ. इतना ही राष्ट्रवादी, इतना ही नेशनलिज्म. राष्ट्रवादी हूँ मैं, इधर आ मैं तुझे दिखाता हूँ, मैं राष्ट्रवादी हूँ. काय नाव आहे ह्या पोराचं? ह्या मुलाचं नाव आहे राकेश गुज्जर. आणि ह्याचं नंतर लोकांनी शोध घेतला, सोशल मीडिया हँडल शोधले, तेव्हा लक्षात आलं की ह्याचे संघाच्या गणवेशामध्ये फोटो आहेत. म्हणजे हा RSS नावाच्या जी रजिस्टर झालेली नाही आहे त्या संघटनेचा हा कोण आहे? तर त्या संघटनेशी संबंधित माणूस आहे, त्या विचारधारेचा तो आहे. स्वतःला तो कट्टर हिंदुत्ववादी म्हणतो. मला पहिले असं वाटत होतं की हिंदुत्ववादी म्हणजे ठीक आहे बाबा, धर्माबद्दल त्यांना आस्था आहे, पण धर्माने प्रामाणिकपणा नाही शिकवला का तुम्हाला? नाही, खरंच जर धर्माने प्रामाणिकपणा शिकवला असता, तुम्ही खरंच कुठल्या तरी धर्माला असे मानणारे असते, तर तुम्हाला चूक
दिसली असती, चुकीला चूक म्हणता आलं असतं. मला नाही वाटत तुमच्या रक्तामध्ये हिंदू धर्माचं रक्त आहे. मला असं वाटतंय की तुमच्या रक्तामध्ये भाजपचं रक्त आहे. तुम्हाला एका पक्षाची गुलामी करायची आहे, बस एवढंच. आणि हा जो आहे त्याच्यानंतर एक अजून पोलिसांनी जे त्याच्यानंतर मॉबच होता तो 2-4 मुलांना ताब्यात घेतलं. त्याच्यातलं एक आहे रोहित वैष्णव नावाचा. हा नमो चाय म्हणून एक चहाचे दुकानं चालवतो, नमो चाय. हे दोघंही जण संघाशी संबंधित आहे. हे दोघंही जण भाजपच्या विचारधारेचे, भाजपचे कट्टर भक्त आहेत ते. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला अभिजित दिपकेच्या थोबाडीत कोणी मारली आता? तर ते क्लिअर आहे, व्हिडिओमध्येच दिसलंय ते कोणी मारली आहे ते. आणि आता यांनी का मारली आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. अहो, आज नागपूरमध्ये प्रोटेस्ट आहे, ज्या ठिकाणी संघाचं मुख्यालय आहे त्या ठिकाणी आज कॉक्रोच जनता पार्टीचं 4 वाजता प्रोटेस्ट आहे. मी सगळ्यांना आवाहन करीन, तुम्ही त्या ठिकाणी पोहोचा, मोठ्या संख्येने पोहोचा. कारण तुमची मुलं जर CBSE पॅटर्नमध्ये शिकत असतील तर 12वीमध्ये जातील, 10वीमध्ये जातील, त्यांचे पेपर अफरातफर होत आहे. तुम्ही थोडंसं गूगल करा. वेदांत नावाचा तो मुलगा, त्याला मार्क एवढे कमी आले, तो 90%च्या वर घेणारा मुलगा, मार्क आले खूप कमी. पेपर रिचेकिंगला टाकला, आन्सर शीट मागवून घेतली. आन्सर शीट त्याला जी दिली फोटो, त्याला त्याचे अक्षरे नव्हते, त्याचे पेपरही नव्हते. नाव फक्त फ्रंट पेज त्याचं होतं. म्हणजे या ठिकाणी जे हुशार विद्यार्थी तुमचे पोरं अभ्यास करतात ना, त्यांचे पानं बदलून विद्यार्थ्यांच्या बापांनी पैसे दिले, तर त्या विद्यार्थ्यांच्या पानांना लावले जात आहेत आणि त्यांचे मार्क वाढवले जात आहेत. अरे किती मोठं हे आहे की या देशामध्ये साध्या परीक्षा प्रामाणिकपणे घेतल्या जात नाही आहे. बाकी दुसरे देश आहेत ना, परवाच्याच दिवशी ते चायनामधून बातमी आली, इतक्यातच चायनामध्ये सगळ्यात मोठी परीक्षा झाली. सरकारने काय केलं तिथल्या? त्या परीक्षेसाठी सरकारने विशेष गाड्या सोडल्या, विशेष गाड्या. आपल्याकडे जसं पंढरपूरची वारी असली की विशेष गाड्या सोडल्या जातात, दीक्षाभूमीसाठी विशेष गाड्या असतात, अजून कुठला तरी काहीतरी सण असेल, कुंभमेळ्यासाठी वेगळ्या जास्तीच्या गाड्या, जास्तीच्या ट्रेना सोडल्या जातात. का तर अनेकांना तिथे जायचं असतं, कंजेशन होऊ नये, गर्दी होऊ नये म्हणून खास गाड्या सोडल्या जातात. पण दुर्दैव असं, जेव्हा परीक्षा असतात तेव्हा परीक्षार्थींसाठी खास गाड्या सोडल्या जात नाही. आणि ज्या गाड्या आहेत तिथं सुद्धा चेंगराचेंगरी होते. परवा बिहारमध्ये झालेली चेंगराचेंगरी तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याआधी हा चायनाचा व्हिडिओ बघा. हे बघा, चीनमध्ये परवाच्या दिवशी परीक्षा होती, त्याच्यासाठी वेगळ्या ह्या स्पेशल गाड्या सोडलेल्या आहेत. कन्स्ट्रक्शन बंद, हे बघा कन्स्ट्रक्शन बंद ठेवलं आहे. सकाळी होणारे योगा, मॉर्निंग डान्स ह्या गोष्टी बंद ठेवल्या. का तर परीक्षा आहे आणि कुणाला डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. ज्यांना वाटतं की या मुलांना चेअर करावं, रस्त्यावर या आणि त्यांना ऑल द बेस्ट म्हणा, अशा प्रकारे बघा. एक पोरगी तिला जाता नाही आलं तर पोलिसांनी स्वतःच्या गाडीवर तिला सेंटरवर पोहोचून दिलं. एक मुलगी हॉल तिकीट विसरली होती, तर तिला काय केलं, तिचं हॉल तिकीट ड्रोननी पाठवून दिलं. आता दुसरा व्हिडिओ दाखवते भारतातला, परवाच्या दिवशीची गोष्ट आहे. बिहारमधून मोठ्या प्रमाणावर परीक्षेसाठी विद्यार्थी जाणार होते. सरकारला माहीत होतं, सगळीकडे बातम्या आलेल्या आहे. या विद्यार्थ्यांना जागा भेटल्या नाही. 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला या चेंगराचेंगरीमध्ये. जागा मिळेल तिथे बसले, सगळी टपावर, इकडे तिकडे, दारात एक पाय ठेवता आला तर एक पाय ठेवून एक पाय अर्धा बाहेर काढून पोरं परीक्षा द्यायला गेले. हे अशा मानसिकतेमध्ये पोरं जातील, कशी काय परीक्षा देतील हो. बघा, हे बिहारचं दृश्य आहे. ही बातमी आहे, ब्रूट नावाचं चॅनल आहे, त्याच्यावर तुम्हाला ही बातमी दिसेल. हे बघा पोरं कशी चढत आहेत ट्रेनमध्ये. हे बघा गर्दी, हे बघा काहीही नाही, स्पेशल गाड्या नाही, काहीही नाही. उद्या नाशिकला कुंभमेळा येईल ना, याच्या सगळ्या स्पेशल गाड्या येतील. ही आजच्या आपल्या देशाच्या युवकांसोबत ही व्यवस्था, हे सरकार काय प्रकारे ट्रीट करतंय, मला असं वाटतं हे आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून आज जे चाललेलं आहे आंदोलन, कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन असेल किंवा महिन्यापेक्षा जास्त काँग्रेसचे, NSUIचे म्हणजे स्टुडंट विंग जी आहे काँग्रेसची, त्यांचे आंदोलनं असतील, हे खूप यशस्वी होत आहे. त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे. जयपूरमध्ये परवाच्या दिवशी राहुल गांधी आंदोलन करत आहे कोटामध्ये. या आंदोलनाला पण तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहा. तुमची मुलं, ह्याच देशामध्ये आपल्याला राहायचं आहे. आणि मला असं वाटतं आता तरी तुमच्या लक्षात आलं असेल
की आज हे जे सत्तेत आहे ते त्यांना लवकरात लवकर सत्तेतून बाहेर काढलं पाहिजे. ते सत्तेत जोपर्यंत आहे तोपर्यंत हे असं भोंगळ कारभार सुरूच राहील असं तरी आत्ताच चित्र दिसत आहे. सगळीकडून हे बोललं जात आहे. लोकांच्या कमेंट्स तुम्ही जाऊन बघा. त्याच्यामुळे काहीही करून मला असं वाटतं की जे आज बसलेल्या इतके निर्लज्ज लोक आहेत, राजीनामा द्यायची त्यांच्यामध्ये धमक नाही आहे, त्यांच्यामध्ये जबाबदारी घ्यायची धमक नाही आहे. अरे इतके तुम्ही चिकटून बसता, बस झालं ना खाऊन आता. दुसऱ्या प्रामाणिक लोकांना येऊ द्या. इतक्या लोकांचा तळतळाट घेताय. तुमच्यामुळे 21 पोरं मेली तिथं. CBSEमध्ये तुम्ही घोळ केलेला आहे. आणि कोणत्या विचारधारेचे लोक आहात तुम्ही? हेच संघाचे लोक भाजपला सपोर्ट करतात. संघाचे प्रमुख मोहन भागवत, इथून आपण विश्वगुरू होऊ, आपण जगाला काय म्हणूया संदेश देणार आहोत, जगाला सल्ला भारतच देऊ शकतो, शिकवण देऊ शकतो. हे असली शिकवण, आता व्हिडिओ बघितला तुम्ही? जगाला शिकवण द्यायची गरज आहे का? जगाकडून शिकायची गरज आहे? या सगळ्या गोष्टीबद्दलच्या मित्रमैत्रिणींनो तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवत राहा. मध्ये खूप गॅप झाला, मला व्हिडिओ करता आला नाही, मी प्रवासामध्ये होते, पण आपले व्हिडिओ येत राहणार आहे. बिलकुल तुम्ही काळजी करू नका. या सगळ्याबद्दलच्या प्रतिक्रिया कळवत राहा, कारण तुम्ही कमेंट्स केल्या तर व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. धन्यवाद.